नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि एक नवीन अपडेट. बघा, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की एमटेक आणि एमई ज्यांना करायचं आहे त्यांची अलॉटमेंट कॅप राऊंड 1ची अलॉटमेंट आज झालेली आहे. त्याच रिगार्डिंग हा व्हिडिओ असणार आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूया. काहीच वेळ न घालवता सर्वप्रथम तुम्हाला जायचं तुमच्या ब्राउझरवर सिम्पली तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे MST CET 2025. ठीक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कॅप 2025-26 यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होतो. खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर बघा एमई एमटेक, ठीक आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा होम पेज तुमचं ओपन होईल. बघा आता तुम्हाला जर तुमची अलॉटमेंट चेक करायची असेल तर सिम्पली तुम्ही दोन टाईपने करू शकता. इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल बघा, चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस कॅप राऊंड 1 इथे, किंवा न्यू रजिस्ट्रेशन तुमचं लॉग इन करून तुम्ही तसंही चेक करू शकता. बघा इथे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला इथे बघा दिसत असेल चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन लिंक्समध्ये तुम्हाला सिम्पली तुमचं ॲप्लिकेशन आय डी टाकून घ्यायचं, तुमची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर लगेच तुमचं जिथे अलॉटमेंट झालं तिथली लिस्ट खाली इथे येऊन जाईल. आणि दुसरं ऑप्शन आपल्याकडे असं आहे, सिम्पली तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. आधी लॉग इन केल्यानंतर इथे बघा न्यू रजिस्ट्रेशन और ऑलरेडी रजिस्टर्ड, ठीक आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑलरेडी रजिस्टर्डवर. त्यानंतर तुम्हाला तुमचे लॉग इन डिटेल्स मागितलं जाईल. आता इथे बघा आपलं डायरेक्टली लॉग इन झालं आणि तुम्हाला इथे तुमचा युजर आय डी पासवर्ड मागेल आणि ते पासवर्ड युजर आय डी टाकल्यानंतर तुमचा असा इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे, असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर बघा सेंट्रलाइज कॅप प्रोसेस रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला जायचं आहे. त्यावर केल्यानंतर टेक्निकल एज्युकेशनमध्ये खाली स्क्रोल करायचे. आता बघा हे सर्व यूजीचे ऑप्शन्स आहेत, खाली स्क्रोल करायचं आहे. ठीक आहे, पीजीमध्ये तुम्हाला दिसत असतं की मास्टर ऑफ इंजिनिअरिंग. भरपूर विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की एमटेक म्हटल्यानंतर मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी असायला पाहिजे, बट हे सेमच आहे. एमई आणि एमटेक असं सेमच गृहीत धरलं जातं. त्यामुळे एमई मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आपण दिलेलं आहे. ठीक आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होतो. ठीक आहे, आता बघा विद्यार्थ्यांचं तुमचं ऍप्लिकेशन आय डी दिलेलं असतो, युजर नेम आलेलं असतं, ठीक आहे, आणि करंट रोल आलेला असतो. बघा थोडंसं तुम्ही खाली स्क्रोल केलं की बघा ह्या विद्यार्थ्याला तुम्ही बघू शकता की विद्याप्रतिष्ठान कमलनयन राजा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती डिस्ट्रिक्ट पुणे इथल्या कॉलेजला अलॉट झालेला आहे. त्याच्यामध्ये AI आणि TS म्हणजेच AM आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स ही ब्रांच अलॉट झालेली. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता लॉगिनद्वारे. आता बघा त्यानंतर तुम्हाला काय करायचं, सिम्पली सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं. आता हे 4 स्टेप तुम्हाला दिसतील, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 आणि स्टेप 4. ठीक आहे, तर सिम्पली तुम्हाला काय करायचं की स्टेप 1 करायचं. स्टेप 1 बघा इनकम्प्लीट दाखवत असेल 40 स्टेप, तर सिम्पली तुम्हाला काय करायचं इनकम्प्लीट या सेक्शनवर जायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला तुमचे डिटेल्स दिसत असेल पहिले. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचे. खाली स्क्रोल केल्यानंतर प्रोसीड टू सीट एक्सेप्टन्स असा ऑप्शन असेल, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे, त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे दिलेलं असेल, वरती डिटेल्स दिलेला असेल तुमचे नाव वगैरे, आणि इथे बघा तुम्ही जे फॉर्म भरला आहे त्यानंतर तुमचे डिटेल्स त्यानुसार डिटेल्स तुमचे दिलेले असतील. ठीक आहे, तुझं सिम्पली काय करायचं इथे करेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं. जर करेक्ट असेल तर करेक्ट करायचं, नसेल तर इनकरेक्ट करायचं. ठीक आहे, तर सिम्पली तुम्हाला इथे करेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता सपोज आपले करेक्ट आहात म्हणून आपण करेक्ट करून घेतो, पण तुम्ही हे नक्की चेक करूनच टिक करा. ठीक आहे, असं मी सजेस्ट करेल. ठीक आहे, क्लिक केल्यानंतर बघा सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शन दिसत तुम्हाला. सिम्पली सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं. थोडा वेळ घेईल वेबसाईट. ठीक आहे, सेव्ह अँड प्रोसीड क्लिक केल्यानंतर बघा पूर्ण फॉर्म तुमच्यासोबत व्हेरीफाईड होऊन झालेला असेल. त्यानंतर पुन्हा तुम्हाला जर काही इनकरेक्ट वाटत असेल की तुमचं काही करेक्ट झालं असेल चुकून किंवा काही इनकरेक्ट आहे आणि ते करेक्ट टिक झाले, तर तुम्ही इथून रिसेट करू शकता, किंवा सिम्पली तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशनवर टिक करून सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं. ठीक आहे, आपलं सर्व करेक्ट आहे, आपण सर्व बघितलेलं आहे, जो आपण सेव्ह अँड प्रोसीड करतोय.
ठीक आहे. सेव्ह प्रोसेस क्लिक केल्यानंतर बघा आता हे मेन 2 ऑप्शन तुमच्या समोर आलेले आहेत. इथे भरपूर विद्यार्थी कन्फ्युज होतात आणि चूक करतात. तर ही चूक होऊ नये म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे. बघा एक तुमच्याकडे ऑप्शन आहे बेटरमेंट, ठीक आहे, नॉट फ्रीज, आणि दुसरा ऑप्शन आहे फ्रीज. ठीक आहे, दोन्ही ऑप्शनच्या खाली 2 बटन त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे. कॅन्डिडेट हु वॉन्ट्स टू पार्टिसिपेट इन द नेक्स्ट राऊंड, ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचंय, आणि ज्या विद्यार्थ्यांना अदर दॅन द फर्स्ट प्रेफरन्स अलॉटेड बट सेल्फ फ्रीज बाय द कॅन्डिडेट, म्हणजेच तुम्हाला फ्रीज करायचं म्हणजे तेच कॉलेज घ्यायचं. आता बघा मी सिम्पली तुम्हाला मराठीमध्ये दोघांचा अर्थ सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना कॅपराउंड 1 मध्ये कॉलेज लागलेलं आहे बट त्यांना त्याच्यापेक्षाही बेटर कॉलेज पाहिजे आहे, किंवा त्यापेक्षा बेटर ब्रांच पाहिजे आहे, किंवा ते कॉलेज सोडून दुसरे कॉलेजेस पाहिजे आहेत, किंवा ते कॉलेज नकोय, म्हणजे कॉलेज ते नकोय बट तुम्हाला दुसरं कॉलेज पाहिजे बट हे कॉलेज पण गेलं नाही पाहिजे कॅपराउंड 1चं, तर तुम्ही तशा केसमध्ये बेटरमेंट टिक करायचंय, नॉट फ्रीज टिक करायचंय. ठीक आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला जे कॉलेज लागलंय तुम्ही त्या कॉलेजला सॅटिस्फाईड आहात, तुम्हाला जी ब्रांच हवी होती, जी कॉलेज हवं होतं ते तुम्हाला लागलंय तुमच्या पर्सेंटाईलनुसार, तर तुम्ही डायरेक्टली फ्रीज करू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 नियम आहेत बघा. बेटरमेंट जर तुम्ही करताय, ठीक आहे, तर बेटरमेंट तुम्हाला जी करायची आहे ती 4 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंतच करायची. 4 तारखेच्या 3 वाजेपर्यंत, म्हणजे 4 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला 3 पर्यंत बेटरमेंट करता येणार आहे. ठीक आहे. तर 3 वाजेच्या आत तुम्हाला काय तुमचा डिसिजन आहे ते तुम्हाला घ्यायचा आहे. जर तुम्हाला कॉलेज लागत असेल, ते जर सेफ साईड तुम्हाला कॉलेज लागत असेल की तुम्हाला नाही कॉलेज ठेवायचं आहे आपल्याला पण तरी नेक्स्ट राऊंडसाठी जायचं आहे, तर तुम्ही बेटरमेंट करायचं. आता याच्यामध्ये तिसरा ऑप्शन तुमच्याकडे असतो, बेटरमेंटही करायचं नाही, फ्रीजही करायचं नाही. ठीक आहे. आता अशा केसमध्ये काय होतं की सपोज तुम्ही जर बेटरमेंटही टिक नाही केला, फ्रीजही टिक नाही केला, किंवा तुम्ही पेमेंट केलंच नाही काहीच तुमच्या वेबसाईटवर जाऊन किंवा लॉग इन, तुम्ही ऑटोमॅटिकली दुसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल असाल. बट जर दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज नाही लागलं किंवा त्यानंतरही नाही लागलं, तुम्हाला फर्स्ट राऊंडला जे लागले ते तुम्हाला भेटू शकत नाही. ठीक आहे. जर तुम्हाला फर्स्ट राऊंडला एक ऑप्शन म्हणून ठेवायचं आहे अलॉटेड कॉलेज, आणि सेकंड राऊंड तुम्हाला ट्राय करायचा आहे, थर्ड राऊंड ट्राय करायचा आहे, फोर्थ राऊंड ट्राय करायचा आहे, तर तशा केसमध्ये तुम्हाला बेटरमेंट केलं पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरा ऑप्शन जो आहे फ्रीजचा, जर तुम्ही क्लिअरली आहे ती ब्रांच घेऊन ते कॉलेज घेऊन, तर तुम्हाला त्या कॉलेजला फिजिकली जाऊन, त्या कॉलेजला मी पुन्हा रिपीट करतो, त्या कॉलेजला फिजिकली जाऊन तुम्हाला 4 तारखेपर्यंत 5 वाजेच्या आत तुमचं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला काय ते फॉर्मॅलिटी आहे, डॉक्युमेंट सबमिशन वगैरे सगळ्या गोष्टी करून तुम्हाला ते ऍडमिशन तिथं फ्रीज करायचं आहे. जर तुम्ही ते नाही केलं तर तुमचं तेही ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं समस्याल की तुम्हाला तिथं फ्रीज केलं, आपण 1000 रुपीज पे केले, त्याच्यानंतर आपण तिथं केव्हाही गेलो, केव्हाही डॉक्युमेंट केले, केव्हाही ऍडमिशन केलं, असं होणार नाही. तुम्हाला एनी हाऊ कंडिशन तुम्ही जर फ्रीज करताय तर तुम्हाला 4 तारखेच्या 5 वाजेच्या आत जाऊन तुम्हाला तिथे ऍडमिशन करावंच लागणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. हा झाला फ्रीजचा. ठीक आहे. त्यानंतर हे झालं बेटरमेंटचं. जर तुम्हाला सांगितलं मी 4 तारखेच्या 3 वाजेपर्यंतच तुम्हाला बेटरमेंट करण्यात येणार आहे. म्हणजेच बेटरमेंट आहे ते 3 वाजेपर्यंत आहे, आणि जे फ्रीज आहे ते 5 वाजेपर्यंत आहे. म्हणजेच 5 वाजेपर्यंत तुम्हाला फिजिकली जाऊ. बेटरमेंट जर तुम्ही निवडते तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्हाला सिम्पली बेटरमेंट चूज करून 1000 रुपीज पे करून तुम्हाला तुमची पेमेंट स्लिप घ्यायची, बस. त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काहीही तुम्हाला करायचं नाही. सिम्पली. आता ठीक आहे, आपल्या या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं आहे त्यांनी सिम्पली बेटरमेंट नॉट फ्रीज अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे, आणि ज्यांना बेटरमेंट फ्रीज करायचं आहे त्यांनी फ्रीज अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, जर तुम्हाला नसेल समजलं तुम्ही पुन्हा बॅक जाऊन हा व्हिडिओ बघा, संपूर्ण बघा, आणि जर काही डाऊट असेल तर मला कमेंटद्वारे किंवा तुम्हाला व्हॉट्सअप लिंक मी प्रोव्हाइड करतोय त्या व्हॉट्सअपद्वारे किंवा मेल आय डीद्वारे मला तुमचं काय जो डाऊट असेल तो कळवा. मी 100% तुमचा उद्यापर्यंत विदिन 24 आवर्स किंवा बेटरमेंटच्या आधी तुमचं डेडलाईन व्हायच्या आधी तुमचा तो डाऊट क्लिअर करून देणार 100%. ठीक आहे. अशा मी सांगतोय, पण गडबडीत जाऊन काहीही चूक करू नका. व्हिडिओ पुन्हा बघा किंवा कमेंट करा, दोन्हीपैकी कुठलाही चालेल, किंवा मेल करा. ठीक आहे. सिम्पली आता आपल्याला ह्या विद्यार्थ्याचं आपल्याला बेटरमेंट करायचं आहे, म्हणजेच त्याला हे कॉलेज ऑप्शन म्हणून ठेवायचं आहे, हे कॉलेज त्याला घालवायचं नाहीये आणि त्याला दुसरं चान्सही घ्यायचं आहे. सिम्पली बेटरमेंट नॉट फ्रीज अँड प्रोसीड या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, या बटनवर क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला एक ओटीपी जातो, तो ओटीपी तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय ओटीपी फॉर बेटरमेंट. ठीक आहे. या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा पेमेंटचं ऑप्शन तुमच्या समोर ओपन होईल. तुम्हाला 1000 रुपीजचं पेमेंट तिथे करायचं आहे.
तर तुम्ही तिथे क्रेडिट कार्ड थ्रू करू शकता, डेबिट कार्ड थ्रू करू शकता, युपीआय थ्रू करू शकता, पे लेटर थ्रू करू शकता, थ्रू करू शकता, भरपूर ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. तर आपण युपीआय थ्रू, मी सांगेल की युपीआय थ्रू प्रेफर करा, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल वापरणं. ठीक आहे. तुम्हाला सिम्पली तिथं क्यूआर डायरेक्टली शो होऊन जातो. तुम्हाला सिम्पली त्या क्यूआर वर क्लिक करायचं, त्यानंतर क्यूआर जनरेट होतो. फक्त 1.18 रुपीज एक्स्ट्रा लागतात युपीआय वर जर तुम्ही क्यूआर स्कॅन करताय तर. ठीक आहे. तर सिम्पली तुम्हाला स्कॅन करायचंय, ते पेमेंट करायचंय आणि पेमेंट केल्यानंतर लगेच तुमची स्लिप जनरेट होऊन तुमच्या स्क्रीनवर येऊन जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आणखी सूचना सांगतो की जेव्हा तुम्ही पे करताय, स्कॅनरवर पे करताय, तुम्हाला असं वाटतं की जसं तुमचं फोन पे असेल, तुमचं गुगल पे असेल किंवा जे काही युपीआय ऍप तुम्ही यूज करत असेल तर त्यावर कसं पेमेंट झाल्यानंतर लगेच स्क्रीन चेंज होते किंवा पेमेंट सक्सेसफुल असं दाखवतो. पण वेबसाईटवर दाखवायला ते वेळ घेते. ठीक आहे. वेबसाईटवर लगेच शो होत नाही की तुम्ही पेमेंट सक्सेस झालं. लाईक तुम्ही जर पेमेंट आता करताय तर 5 ते 10 मिनिटं मी सजेस्ट करेल पर्सनली की थांबा, थोडंसं पेशन्स ठेवा, वेबसाईट चालू ठेवा, नेटवर्कमध्ये राहा. ठीक आहे. जेणेकरून पेमेंट तुमचं डिक्लाइन होणार नाही. ठीक आहे. तशा प्रकारे तुम्ही पेमेंट करा, थोडं 5-10 मिनिटं वेट करायचं आणि त्याच्यानंतर तुमची फीस रिसिप्ट जनरेट होते. तुम्ही जर आधीच बघशाल की तुम्ही पेमेंट केलं पण स्क्रीनवर दिसत नाही, थोडा वेळ लागतो वेबसाईटला. ठीक आहे. भरपूर प्रेशर असतं वेबसाईटवर, सर्व्हरचा इश्यू असतो, त्याच्यामुळे कधी कधी डिले होऊ शकतं. पण तुमचे पैसे पे केल्यानंतर जरी नसेल दाखवत तरी घाबरून जायचं कारण नाहीये. तुम्ही रिफ्रेश करून उद्यापर्यंत बघू शकता तुमची क्युरी सॉल्व्ह झालेली असेल. ठीक आहे. हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल की आपण 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये कसलाही तुम्हाला डाऊट असेल ऍडमिशन रिगार्डिंग किंवा एमटेक साठी असू दे, बीई साठी असू दे, मेडिकल साठी असू दे, कसलंही डाऊट असेल तर सिम्पली तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा माझा जो मेल आयडी त्यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा कमेंट करायची जर तुम्हाला काही व्हिडिओच्या बाबतीत डाऊट असेल तर. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, होप सो हा व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल. ठीक आहे. तर एंड करूया आपण आजचा व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.